ते क्रिकेटच का याचं उत्तर देत असताना आपल्याला जरूर चर्चा करता येईल. कारण त्याचं असं आहे की लहान वयातच बालपणापासूनच आपण या खेळाशी जोडले आहोत. अर्थातच कदाचित आपल्या हातात आजोबांनी बॅट दिली असावी किंवा आपल्या बाबांनी आपल्या हातात चेंडू दिला असावा आणि म्हणूनच क्रिकेट हा खेळ खरं तर आज आपल्या प्रत्येकाचाच एक अविभाज्य घटक बनला आहे. क्रिकेट या खेळाचं सौंदर्य आणि वर्णन करत असताना आपण बरेच चर्चा करत असतो. थोडंसं मॅचवर आपण फोकस करू. तत्पूर्वी चेंडू निवडायचं आहे. बॅटिंग टीम आम्ही दिवा ए चे सलामीचे पहिले 2 फलंदाज आणि 4 षटकांचा सामना. सरा शिरेवणे संघ तुमचा 12th मॅन आमच्याकडे या. मला वाटतं दीपेश पाटील येतील. दीपेश खरं तर चांगले समालोचन सुद्धा करतात. चांगले ते वक्ते आहेत आणि राजकीय वर्तुळामध्ये धाडसी जेव्हा निवेदन करण्याची वेळ येते तेव्हा नेहमीच दीपेश पाटील एक तरुण आणि तडफदार, ज्याला आपण म्हणतो ना की फ्री ऑफ माइंडनं आज आपलं मत प्रदर्शन करणारा असा युवा आज दीपेश आमच्या समेत आलेत. दीपेश, तुझंही स्वागत आहे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. स्पर्धा आपण पाहताय 30+ दिवा कोलीवाडा आयोजित 30+ चषक 2025 डे फायनल डे आणि दुपारच्या सत्रामध्ये पहिली फ्रेश लढत आपण पाहताय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. एका बाजूला ग्रामीण टेनिस क्रिकेटवर ज्याचं अधिराज्य राहिलं तो सुमित आणि त्याच्या समवेत आहे तो भूपेश. 2 फलंदाज असे आहेत ज्यांच्याकडे 6 सेटिंग ॲबिलिटी आहे, पोटेन्शियल, कॅलिबर, गुणवत्ता ज्याला आपण म्हणतो. आणि गोलंदाज सुद्धा असा आहे जो युवा आहे, जो धाडसी आहे, जो साहसी आहे आणि जो मैदानाच्या आतमध्ये चेंडू फिरवू शकतो असा गोलंदाज सिद्धू. ते स्वतः एक चांगले आर्टिस्ट आहेत सिद्धू. पहिलाच बॉल यावेळेला लाईन मिस करतील. पंच गिरीश सावंत आम्हाला अपडेट करतायत की हा बॉल वाईड असणार आहे. व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते, रितेश मडवी, क्रिकेटचे एक जबरदस्त खेळाडू आज या मॅचला एन्जॉय करत आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे डीपमध्ये, एक टप्पा बॉलला उचलतील, फेकून देतील. तोवर अगदी चपलाईनं भूपेशचं आपण कौतुक करूया. भूपेशनं कॉल दिला कारण भूपेशला डेड एंडकडे अगदी धोक्याची सूचना होती त्याच्यासाठी, परंतु ती रिस्क त्यानं घेतली आणि नेहमी आपण म्हणतो आयुष्यात आणि खेळात रिस्क ही घ्यावी लागते. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. इथे एज लागलाय, एक मिळाली. बॉल वटवृक्षावर अदल नाही, बाउन्स बॅक होईल. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 4 या आकड्यावर. सिद्धू आपण पाहताय, क्या बात आहे. आज दादांची भेट झाली आम्हाला. योगेश दादा कोहली, मॅन फ्रॉम स्ट्रेट अवे ओमान, फ्लाइट से लैंड होके सीधा अपने माई भूमि के तरफ. दादा तुमची सहर्ष स्वागत असणार आहे. नाही एक नाही काय, ते बसतीलच. अतिशय हौशी आणि दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग आम्हाला रात्रीच्या कोणत्याही स्पर्धा येऊ द्या, त्या स्पर्धेसाठी आम्ही नेहमी वेळ काढत असतो. गतवर्षी 21 किलोमीटर धावलो आणि सकाळी 11 वाजता ओरडाही मिळाला दादांकडनं आम्हाला. पण दिवा कोलीवाडा या विभागावर आमचे स्पेशली भरपूर प्रेम आहे आणि भरपूर धिंगाणा असतो त्या स्पर्धेमध्ये. सर्वांसाठी जेवण, बऱ्याच काही गोष्टी असतात. चर्चा करू आपण या स्पर्धेबद्दल कारण आपण एन्जॉय करताय. 30+ चषक खेळ करतीये ती घरची टीम 30+ ए दिवा आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5. षटक क्रमांक सुरू होते पहिलं. सिद्धू बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत चेंडू झाले ते 4 चेंडू 5 जवा बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील ते भूपेशकडे स्ट्रायकिंग ॲबिलिटी आहे.
हो, स्लॉक स्वीप करायचं होतं. स्विंग अँड मिस. पाहूया स्क्रीनवर काय पाहायला मिळतंय. आउट स्विंगिंग बॉल. गुडलँड स्पॉट वरनं बॉलला आउट स्विंग केलाय. पहिला दुसरा डॉट बॉल. शेवटचा बॉल. पहिला षटक पॉवर प्लेचं. याही वेळेला शेवटचा बॉल येईल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या बिनबाद 5. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 5. मॅच मध्ये सुसूत्रपणे क्षेत्ररक्षणाची सेटअप आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 2 मध्ये षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आहे. नाव आहे सलीम. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे एक जबरदस्त खेळाडू मेहबूब यांचे हे मोठे बंधू आहेत. सलीम तयार. स्टेप आउट झाले. त्यांनी काय कडक फटका सजवलाय. दे धडक बेधडक स्ट्रेट डाउन द ग्राउंड एट लॉन्ग ऑन रीजन. सीधा बल्ला प्रस्तुत किया. गेंद को भेज दिया सीधा तारामंडल में. ये लगा पहला छक्का. सुमित ऑन अ फायर. धावसंख्या 11. सलग 3 षटकार जर का आले तर कॅश प्राइज मिळणार तब्बल 500 रुपये. चला नवीन चेंडू त्या मैदानामध्ये. चला जुना चेंडू द्या वापरलेला. मॅच बॉल जर का येत नसेल तर जुना चेंडू द्या. चला घनसोली बी टीम आलेली आहे. चला सर्व स्क्वॉडला तुम्ही इन्व्हाइट करून घ्या आणि रेडी ठेवा. यानंतर तुमचा सामना असणार आहे. अराउंड द विकेट. यावेळेला आडव्या पट्ट्यानं पंच केलं बॉल. पॉवरफुल पंच. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन ॲट मिड विकेट फ्रीजन. बॉलला जसं उचललाय तसाच फेकून दिलाय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले किरण. किरणकडे क्षमता आहे. नेहमीच कॅप्टननं त्याला ॲज अ बाउंड्री रायडर अगदी आपण नेहमीच त्याला पाहिलंय. चिको आहेत या मॅच मध्ये. अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार सूर्य आहेत. विशाल भुईर तानाजी काकांचे मोठी चिरंजीव. छोटा केतू तोही क्रिकेट फार छान खेळतो. आज आपल्याला पाहायला मिळतील अनेक खेळाडू. एज लागलाय. बॉल गेलाय ओव्हर द रूफ. येईल एकच जाव. शिरवणे म्हटलं की मग टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये मानाचा करंडक जो आपण पाहतो नगरसेवक चषक रबर बॉल ती स्पर्धा नेहमी आपल्याला खरं तर एक आकर्षण राहिली आहे. नवी मुंबईची ती एक ओळख राहिली आहे. त्या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय श्री ज्ञानेश्वरजी सुतार, त्यांच्या समवेत त्यांचे बंधू अविनाश शेठ सुतार, अनिल दादा असतील, दत्ता नाईक असतील, त्यांची मेहनत, किरण दादा असतील, सर्वांची मेहनत नेहमी असते. आणि आपल्या नवी मुंबईच्या क्रिकेटला नेहमी शिरवणे या गावानं चालना दिली आहे. पूर्वीचं क्रिकेट आत्ताचं क्रिकेट थोडं बदललंय. टोटल स्कोर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 13. भूपेश मागचे 2 चेंडू डॉट आलेत. याही वेळेला अजून एक डॉट बॉल. सुमित नाराज आहेत. ते सांगतात की स्ट्राइक रोटेट करायला हवे.
स्क्वॉडमध्ये तुमच्याकडे धीरज सारखे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे 6 सिटिंग ॲबिलिटी आहे, परंतु यावेळेला अंडर प्रेशर एज वन्स अगेन जस्ट अ सिंगल, 2 षटकं आणि अखेरीस धावसंख्या बिनबाद 14. And Surya on a bowling mark. ओ बॉल फ्लाइट दिली आहे, आउट स्विंगिंग बॉलिंग, गती कमी आहे परंतु लाईन हे मिस करतायत. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या इकडनं वाढेल, पोहोचेल ती 15 या आकड्यावर. 15 ऑन द स्कोअर बोर्ड नाव. क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण फिरकी ची पेशकश पाहताय. यावेळेला बॉल हवेमध्ये खेळून काढलाय, ताकदीचा वापर, टायमिंग मात्र थोडं चुकलंय. 2 फिल्डर्स त्याच्या मधोमध चेंडू आदललाय, डिफेन्स होईल तोवर धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती 17 या आकड्यावर. 17 एक संघ भावना या दोन्ही टीम्स मध्ये आपण पाहत आलोय. एका बाजूला गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेशदादा पाटील यांचा संपूर्ण संघ, नेहमीच ज्यांचं मोठं योगदान आपल्या टीमला बॅक करत असतात, आपल्या टीमला त्यांचं पाठबळ असतं. संपूर्ण स्पर्धेची खरं तर मांडणी ज्यांनी मांडली इथे एज आणि सुमित, यावेळेला एक चोरटी धाव अंकित झाली आहे. तू मै मध्ये सुमितला माघारी धाडलंय. ही एकच मिळाली आहे. एकूण धावसंख्या 18. 2 षटकं. तिसऱ्या षटकाला प्रारंभी पहिला वाईट, त्यानंतर डबल, त्यानंतर एकेरी धाव. 2 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत झालाय. गोलंदाज तयार आहे. यावेळेला ड्राईव्ह केलं बॉल, ऑफ साईडला फिल्डर आहे त्याला चाला चॅलेंज करत बॉल गेला डीप मध्ये, डीप स्वीपर कव्हरला. फील्ड बॉल फील्ड करतील, थ्रो करतील. चांगली थ्रो आपल्याला पाहायला मिळाली. फोरआर्म्स भरपूर स्ट्रॉंग असतील. सलीम आपल्याला पाहायला मिळाले. रॉकेट थ्रो जेव्हा जेव्हा होते ना तेव्हा अनेक खेळाडूंची आपल्याला आठवण येते. घनसोलीचे कुंदन पारकर त्यांच्या आपल्याला आठवण येते. वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर ऑफ नवी मुंबई अक्रॉस नवी मुंबईमध्ये. धारावीचे भावेश नाईक, सचिन नाईक असतील. मैदानाच्या कोणत्याही बाजूनं विकेटच्या दोन्ही बाजूला थ्रो करण्याची क्षमता असणारे खेळाडू. ड्राईव्ह केलंय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. यावेळेला बॉल गेलाय सरळ सीमारेषेलगत झाड आहे त्या झाडावर आदळलाय. किती या धावा, षटकार, गजब का शॉट आहे. रितेश दादा, आमच्या गावात एक क्रिकेटर होते, नाव आहे छबू नाना मडवी. त्यांचे 2 चिरंजीव विठ्ठल मडवी, तेही लांबच लांब. त्यांची दोघांची हाईट जवळजवळ 6.9 म्हणजे जवळजवळ 7. एक मैदानामध्ये झाड होतं, त्या झाडावर बॉल गेला, त्याच्यावर ते गाई म्हशींचं जे पेंडा आपण म्हणतो ग्रास ते होतं, त्याच्यामध्ये बॉल गेला. आणि नियम असा होता की तिथे बॉल गेला की जितक्या धावा काढता येतील तितक्या धावा काढायच्या. किती धावा काढल्या असतील तर 36 धावा काढल्या होत्या. आम्ही छबुनाना मडवी म्हटलं की मग 36 धावांचं ते रेकॉर्ड अनब्रेकेबल आहे. अगदी रायगडच्या कानाकोपऱ्यात दशरथजी पाटील आमचे गुरुवर्य त्यांनी हा रेकॉर्ड पोहोचवला आणि सर्वांना सर्वश्रुत हा रेकॉर्ड आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. आपण वाईड ॲड केलाय. सूर्य आहेत अराउंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा हा बॉल वाईड फेकला गेलाय. अंडरम क्रिकेटमुळे सूर्याची ओळख महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिली. एक उत्तम असे पंच, उत्तम असे गोलंदाज, तितकेच ताकदीचे फलंदाज.
अराउंड द विकेट. ओ इथे सुद्धा लाईन आपण पाहणार आहोत. इथे आलाय हा व्हाईट बॉल. वारंवार फेकले जाणारे हे व्हाईट चेंडू. स्पिन होत नाहीये का, बॉल टर्न होत नाहीये का, त्याला त्याची लय सापडली नाहीये का, असेच काहीसे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 1-1-1 न पुढे जाईल, पोहोचेल ती 29 या आकड्यावर. 29 यावेळेला कनेक्ट झाला बॉल. शक्ती, युक्ती, आत्मविश्वास यांचा मिलाप. गोलंदाज सांगतोय की मी काय चूक केली आहे, फलंदाज भूपेश सांगतोय की ही माझी खासियत आहे. दिस इज समथिंग स्पेशल. जो स्ट्रगल करत होता मागचे काही चेंडू त्याला डॉट काढले आणि आता त्याच गोलंदाजावर हल्ला चढवलाय. भूपेश सांगतोय की माझ्यामध्ये दमखम आहे, परंतु पूर्वार्धामध्ये थोडं स्ट्रगल केलं. धावसंख्या 35 आणि अजून या चेंडूवर षटकार आला ना तर 500 रुपये कॅश प्राइज मिळणार योगेश कोहली यांच्याकडे. आणि सलग 3 आले तर कॅश प्राइज 1000 रुपये. ओ 500 वाचले म्हणा. फॉरेन करन्सी मध्ये कमवणारे 500 लावतात, 1000 लावतात. धावसंख्या 36. येस धावा ऍड होत आहेत. तुमचेच चिरंजीव आहेत आमच्याकडे आकडे तज्ञ, त्यांना गणित फार आवडतंय. कौतिक त्यांचं नाव आहे. स्पेलिंग काय? KAUTIK. क्रिकेटचे अनेक खेळाडू आम्हाला आज पाहावयास मिळतात. ओ क्लास झलकतोय. हा शॉट म्हणजे प्युअर इलेगन्स. एक्सटेन्शन ऑफ आर्म्स अँड बॉल सरळ फेकून दिलाय. वन मोर टाइम इनटू द स्काय. येईल हा अजून एक षटकार. टोटल स्कोर 42. 42. चला योगेश दादा काय आता या बॉलवर षटकार आला तर किती? चलो पैसा लगाने वाले. 42 धावा. अजून एक षटक शिल्लक आहे. धावसंख्या 42. ना निलेश दादांचं म्हणणं एक आहे की त्यांना जिंकायचंय, किमान एक ट्रॉफी त्यांना हवी आहे आणि त्यासाठी चाललेला हा खटाटोप, ही धडपड आणि ही प्रयत्नांची पुन्हा एकदा पराकाष्ठा. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर राकेश आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजीसाठी वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग पेअर मिस्टर सुमित. पहिलाच बॉल जसा आला तसाच पाठवलाय. दॅट्स फ्लाय हाय इन द स्काय. इट्स टाटा बाय बाय. षटकार 48. आणि तिकडे बाल्कनी मधनं मॅचला एन्जॉय करतायत बघा रसिक प्रेक्षक. 48. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निलेश दादांच्या चेहऱ्यावर थोडं स्मित असे, कारण धावा आता आलेल्या आहेत. अजून एक यावेळेला टॅप केला बॉल. फिल्डर आहे मिड ऑन मध्ये. चिकू बॉलला फील्ड करतील. ही एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न झालेला नाहीये, कारण आता दोन्हीकडनं वार होत आहेत. आता सुमितलाही ठाऊक आहे की फॉर्म मध्ये रिदम मध्ये आहे तो भूपेश. तोही आता मात्र नक्कीच एरियल अटॅक करेल जरूर. 2 षटकार जर का आले ना लागोपाठ तर कॅश प्राइस 1500 रुपये मिळतील. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे त्याला बॉल दिसलाच नाहीये विशाल दादांना. 2 मिळाल्या. धावसंख्या झाली ती. कॉंग्रॅच्युलेशन. 51 फॉर दिवा ए. योगेश आता जीपी मध्ये आता मजा नाही. जीपीचा पगार म्हणजे बँक अकाउंट मध्ये जो पगार येतो तो EMI थ्रू कधी जातो ते समजतही नाही. फ्रीजचा EMI, टीव्हीचा EMI, बाईकचा EMI, कारचा EMI आणि बायकोच्या किचनचा EMI तो वेगळाच असतो. तो डेली असतो. बऱ्याच गोष्टी आहेत. बरीच चर्चा होईल, मजा येईल. DKP ला तुम्ही आला पाहिजेत परत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 52. पण तुमची जी डेट आहे ना ती आमची डेट फ्री पाहिजे. एक दिवस तरी नक्कीच मजा येईल. काका एक दिवस आणि आम्ही एक दिवस.
खरं तर दिवा कोलीवाडा ही संस्कृती जपणारं हे गाव आहे. आज यावेळेला एक्सटेन्शन करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये नाही आहे संपर्क आणि हुकलेला तो प्रत्येक बॉल हा वाईट नसतो हेच सांगत असताना पंच या बॉलला डॉट बॉल म्हणजेच फेअर बॉल डिक्लेअर करतायत. टोटल स्कोर झालाय तो 52. या षटकामधील चेंडू शिल्लक असणार आहे तो शेवटचा अंतिम अखेर निर्वाणीचा एक बॉल टार्गेट सेट होईल. राकेश ओ यावेळेला हा बॉल वाईड आहे. धावसंख्या 53. नाही काही खेळाडूंना सरावाची फार गरज नसते पण मैदानाच्या आतमध्ये थोडे बॉडी एक्सरसाइज व्हायला हवी. थोडंसं वॉर्मअप थोडी एक्सरसाइज कारण कधी कधी सरावाच्या अभावी दिपेश खेळाडूंना इजा होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच थोडं एक्सरसाइज असायला हवा मैदानामध्ये. थोडासा सराव असावा थोडी धावतं यायला हवं. धावसंख्या झाली ती 54 आणि शेवटचा बॉल राकेश थोडा स्ट्रगल करतोय. पाहूया या चेंडूवर किती धावा मिळतील. 1 2 4 की षटकार. बॉल हवेमध्ये फिल्डर आहे जज करतील की आणि झेल ड्रॉप झालाय. 1 मिळाली दुसरीचा प्रयत्न आणि 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद 2 मिळाल्या. धावसंख्या अब तक 56 आणि 57चं टार्गेट इथं सेट झालंय. 57 टू विन. चला 57 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. या टार्गेटला चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरतील टीम शिरवणे. कशा प्रकारे रणनीती केली जाईल पाहायला मिळेल आपल्याला. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. पहिलं पारितोषिक कॅश प्राईज 30,000 रुपये. आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये. मानाचा करंडक आणि तिसरं पारितोषिक कॅश प्राईज 10,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी असं या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन. या स्पर्धेसाठी जवळजवळ 2 ते 2.5 फूट क्रिस्टल ट्रॉफी जर का आपण प्राईस काढायची झाली तर एका ट्रॉफीची किंमत जवळजवळ 5,000 पर्यंत जाणार आहे. म्हणजे ज्या चषकांचा मोह आपल्याला नेहमीच असतो त्या ट्रॉफीज 30+ फॉर्मॅटमध्ये खरं तर ही मेजवानीच असणार आहे. म्हणजे म्हणूनच की काय प्रत्येक टीमला हवीशी ट्रॉफी ही नक्कीच वाटते आणि अर्थातच आपण खेळ करत असतो तो जिंकण्यासाठीच करत असतो. परंतु काही संघांना अपयश आलं काही संघांना अपयश आलं. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आपण नक्कीच घनसोली या टीमला आपण पाहिलं सुपर 3मध्ये क्वालिफाय झाले. दुसऱ्या दिवसामध्ये बेलापूर टीमला आपण पाहिलं सुपर 3मध्ये. आणि आज कोणता संघ पुढे जाईल पहिल्या पोलमधनं जर का पाहिलं तर घनसोली बी या टीमनं मजल मारली आहे. आता खालच्या पोलमधनं या मॅचमधनं विजेता संघ आणि त्यांच्यासोबत 2 हात करतील जुईनगर. जे जिंकतील ते जातील पुढे आणि ज्या 2 टीम्समध्ये ही मॅच होईल जो जिंकेल तो जाईल सुपर 3मध्ये. असा आजचा हा लॉट आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय 30+ चषक 2025.
टॉस झाला. टॉस जिंकून शिरवणे टीमनं पहिल्यांदा फिल्डिंग केली आणि इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग करत असताना टीम दिवा ए या टीमला. आणि दिवा टीमकडनं पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली 56-57 धावांचं एक टार्गेट सेट झालंय. आकाशाकडे पाहून जमिनीला नतमस्तक होऊन खरं तर 11 खेळाडू दिवा ए या टीमचे मैदानाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी सोबतीनं काही प्लॅनिंग काही स्ट्रॅटेजी घेऊन मैदानामध्ये उतरलेत आणि नक्कीच मॅच म्हणजे मजा येईल. अर्थातच विकेट स्कीपर स्वतः निलेशदादा पाटील अलॉंग विथ हँड ग्लोव्ज आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः गोलंदाज सुमित फ्रंटलाईन गोलंदाज आहे. अगदी गेले कित्येक वर्ष ग्रामीण टेनिस क्रिकेटचा अनुभव उराशी घेऊन स्वतः एक एक्सपिरियन्स कॅम्पेन आणि ही मोठी जबाबदारी. कारण पॉवर प्लेचे षटक हाताळणं म्हणजे गोलंदाजाकडे असायला हवं ते धाडस, ते साहस आणि ते धैर्य. आणि धैर्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये जलदगती गोलंदाज रफ्तार के सौदागर सुमित. पहिलाच बॉल इन स्विंगिंग व्हेरिएशन, परंतु लाईन मिस करणार आहे. गिरीश सावंत पंच आम्हाला अपडेट करतायत हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावर. बिनबाधे कशी सुरुवात, पहिलं षटक महत्वाचं असणार आहे. राकेश आणि सिद्धू अशी सलामीचे पहिले 2 फलंदाज ऑन अ स्ट्राईक. पॉवर हिटर राकेश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये अंतर्वर्तुळामध्ये आहेत. पॉइंटमध्ये फिल्डर बॉलला पकडतील, फेकून देतील. बॅट्समन अकाउंट ओपन करतील बॅटच्या स्वरूपानं. धाव मिळणार 1 टोटल स्कोर, 1 वाईड आणि 1 सिंगल धाव. धावसंख्या 1 चेंडूंच्या अखेरीस 2. सुमित आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज उजव्या हाताचे, परंतु रणनीतीमध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळाला आहे. ऑन साइडला 2 असे सीमारक्षक. यावेळेला बॉल बॅटमध्ये संपर्क होईल त्या अगोदर बॉल निघून गेलाय. म्हणजे काय तर टायमिंग इथं चुकलं गेलंय. क्रिकेटचे टायमिंग आहे फार महत्त्वाचं असतं. झेल तुम्हाला टिपायचं आहे तिथे हातांची ओंजल मिटण्याचं जे टायमिंग आहे ते प्रॉपर झुललं पाहिजे. तुम्हाला स्टंप आउट करायचं आहे, फलंदाज मैदानामध्ये पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचेल त्या अगोदर तुम्हाला बेल्स डिसलॉज करायचे, ते टायमिंग महत्त्वाचं आहे. बॉल आणि बॅटमध्ये तुम्हाला संपर्क करायचा आहे तर मग टायमिंग हे इम्पॉर्टंट असणार आहे. याही वेळेला हाऊ इज दॅट इज द अपील, अंपायर रेज द फिंगर अँड बॅट्समन इज आउट. निलेश दादा पाटील यांचं आपण खरं तर कौतुक करूया. ॲज अ विकेट कीपर त्यांना हा चूक ढेल टिपलाय पाहायला मिळेल आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये. चेंडूवरची नजर, हातांची ओंजल, या सर्व काही गोष्टी मगाशी अमरदादा तुम्ही फार छान उल्लेख केला. काही मायक्रो सेकंदमध्ये आपल्याला करायचे असतात आणि या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील त्या अगदी सहज लिहिल्या झाल्या कारण त्यांच्याकडे फार छान सरावी आहे. मिळालेली विकेट फलंदाज क्रमांक 1 बॅट्समन बाद सिद्धू. न्यू बॅट्समन सलीम आलेत इन ॲट नंबर 3. डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत. चला आता ऑन साइडला बाउंड्री लाईन बाहेर आपण थोडे सज्ज राहा. सोहम पवार मॅचला एन्जॉय करतायत. ओ काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय. चकमक चकमक चकमक, हातातनं बॉल निसटला आणि विकेट किपर सांगतात की बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाहीये. हा बॉल येईल डॉट, मला वाटतंय व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या 3. किरण बॅट्समन आहेत. किरण ऑन साइडला ड्राईव्ह केलं बॉल. फिल्डर आहेत अंतर्वर्तुळामध्ये, एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. बॉलला फेकून द्यायचं होतं, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती.
क्रिकेटच्या क्रीडांगणावर उतरायचं मग तुमच्याकडे असायला हवी ती विल पॉवर, ज्याला आपण म्हणतो ना की इच्छाशक्ती. इच्छाशक्ती जर का असेल तर मैदानाच्या आतमध्ये अशक्य सुद्धा तुम्हाला शक्य होऊन जाईल. 50+ क्रिकेट आता नवीन उदयास आले बघा. 50+ नंतर सुद्धा क्रिकेट खेळू जाऊ शकतं रितेश दादा. हेही एक म्हणजे अजब बाब आहे. अर्थातच काही गोष्टी या वयावर नाही तर तुमच्या जिद्दीवर अवलंबून असतात. त्याच गोष्टींची काही आम्ही चर्चा करतोय. 30+ हे जे वय आहे ना, हे जबाबदारीचं वय आहे, जिथे जॉब सांभाळावं लागतं, घर सांभाळावं लागतं, आई बाबांचा ओरडा तोही सांभाळावं लागतं. लवकर लग्न झालं असेल तर मग तीचा सुद्धा बरीच चर्चा होईल. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही आवाजामध्ये परिवर्तन करणार आहोत. अगदी हा बॉल वाईट गेलाय. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. 5 हा आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. सुमितचं बरंच लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळालं. ऑन साईडला ड्राईव्ह केलं. डीपमध्ये फिल्डर आहेत का? त्या वडाच्या झाडामागे आमच्या दृष्टिक्षेपात येत नाहीये, परंतु आहेत तिकडे धीरज. धीरज यांचे चिरंजीव कौतिक आमच्या सोबत आहेत, जे गुणलेखक करतायत. ओ नाही, धीरज स्वतः एक शरीर संष्ठत्व म्हणजेच फिटनेस बॉडी बिल्डर आहेत. कौतिक आमच्या समित गुणलेखक आहेत. ओ यावेळेला अंधाधुंद बॅट फिरवून धावा मिळणार नाहीयेत. चेंडूची लाईन, टप्पा, लाईन, लेन, दिशा आहे, सर्व काही गोष्टींना ओळखून तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल. चेंडू तुमच्यापर्यंत येईल त्या अगोदर तुम्हाला चेंडूपर्यंत कसं पोहोचता येईल याचा प्रयत्न फलंदाजाकडनं व्हायला हवा. लॅक ऑफ फुटवर्कचा अभाव. बॉल गेलाय तो डॉट. एकूण धावसंख्या 6 चेंडूंच्या अखेरीस पहिला षटक आणि धावसंख्या फक्त 6. 1 बाद 6. सिद्धू बाद झाले, त्याची विकेट, प्राइज विकेट आपल्याला पाहायला मिळाली. शिरवणे संघ संथ सुरुवात. आता दडपण असणार आहे, कारण क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आणि जिंकण्यासाठी आता 57 धावांचा टार्गेट असताना 18 चेंडू आणि अजूनही 51 धावा असं इक्वेशन आहे. 18 चेंडू 51 धावा. मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील रोशन 30+ क्रिकेटमध्ये नेहमीच या ए संघाला ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून सहाय्य केलंय. कॅप्टनने त्याच्यावर नेहमीच जो विश्वास दर्शविलाय त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी गोलंदाजी त्याची नेहमीच राहिली आहे. इन कटर आणि आउटस्विंग असे 2 खरं तर मी म्हणेन त्याचे स्टॉक बॉल राहिलेत. कधी कधी नकल बॉल करून मात्र पेस व्हेरिएशन तो करत असतो, आणि जिथे तुमच्याकडे पेस व्हेरिएशनवर तुम्हाला कंट्रोल आला ना, तिथे तुम्हाला फलंदाजाला फसवता सुद्धा येतं. अमरदादा, आपण चर्चा करतोय. मुथय्या मुरलीधरन म्हणतात की बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट, इट्स बियॉन्ड दॅट. ओ हो, बॉल हवेमध्ये इथेच फसवलाय. याच गोष्टीची चर्चा आम्ही करत होतो, परंतु झेल ड्रॉप झालाय. आता झेल ड्रॉप झाला आणि डिरेक्ट हिट केली. निलेश दादा सांगतायत तेलही गेलं, तूपही गेलं आणि हात्या आता धोपाटणं आलाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर थोडंसं ॲग्रेशन असतं ॲज अ ह्युमन नेचर. आपण म्हणतो ना की फलंदाजाकडनं चुका होत असतात, गोलंदाजांकडे चुका होत असतात, फिल्डर्सकडनं, परंतु जास्तीत जास्त ओरडा कोणाला मिळतो तर तो ओरडा मिळतो तो फिल्डर्सना. म्हणूनच की काय, अर्थातच आपण थोडंसं समालोचन करत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या त्या फिल्डर्सना थोडंसं आपल्या माध्यमातून प्रमोट कसं केलं जाईल ते आपल्याला करता आलं. फ्लिक केलं बॉल ऑन साईडला. राकेश आपण पाहिलं तर एकच मिळणार आहे. थोडं डिव्हेट करायचं होतं बॉलला. राकेशकडे मी म्हणेन चांगली क्षमता आहे, परंतु आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधनं एकही मोठा फटका आला नाही, कारण सुमितनं तितकी चांगली गोलंदाजी केली आहे. टोटल स्कोअर झाला तो 9. एकूण काढायचे आहेत त्या 57. दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सामना आता अडचणीमध्ये येईल त्या अगोदर 1-2 षटकार ठोकून मॅचमध्ये तुम्हाला पुनरागमन करता आलं पाहिजे. रसिक प्रेक्षकांना हाय व्होल्टेज सामना पाहायची इच्छा असते. यावेळेला कडक कडक कडक, परंतु ओ 2 फिल्डर्सच्या मध्ये आदळल्या बॉल. बॅकअप मिळालं. पिंटे आपल्याला पाहायला मिळाले. किती चपला आहे बघा, स्नायूंची लवचिकता ज्याला आपण म्हणतो फ्लेक्झिबिलिटी. पिंटे एक चांगले आर्टिस्ट आहेत, वाद्य वृंद कलाकार, कला जपणारे. मगाशी आम्ही जो उल्लेख केला ना की
दिवा कोलिवाडा म्हटलं ना की मग अनेक कलावंत, अनेक खेळाडू, अनेक राजकीय पटलावरील अनेक असे व्यक्तिमत्व, आम्ही अनेक व्यक्तिमत्वांचा उल्लेख करू. तत्पूर्वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 11, 1-1 हा नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. रोशन हा आउट स्विंग केलाय. हा स्टॉक बॉल आहे रोशनचा. जेव्हा जेव्हा रोशनवर मार पडतो तेव्हा तेव्हा तो वाईडवर खातलतो. आम्ही नेहमी पाहिलंय. ही एकदा मिळणार आहे. धावसंख्या 12. बाईचा इशारा केलाय पंचांनी. 4 चेंडू झालेत. रोशनकडे क्रिकेटचा तो आत्मविश्वास आहे जो आत्मविश्वास त्याच्या टीममेट्सनं त्यांना दिलाय. सुमितनं त्याला सांगितलं की तुला ही अशी गोलंदाजी करायची आहे जेणेकरून आपण मॅचमध्ये आपला हा मोमेंटम आहे आपल्या टीमकडे कॅरी करणार आहोत. अजून एक बॉल. यावेळेला मात्र लाईन मिस करतील. पंच आम्हाला अपडेट करतात की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 13, 1-3. कौतिकचं फार छान गुणसंख्या लेखन. कौतिक आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या झाली ती 13, गडी बाद झाले ते 1, षटक क्रमांक सुरू आहे 2. बॉलिंग ट्रॅकवर आहे तो रोशन आणि चेंडू झाले ते आतापर्यंत 4. यावेळेला मात्र बॉल हवेमध्ये खेळून काढलाय. एरियल अटॅक. फिल्डर आहेत आणि वन ऑफ दी सेफ हँड्स चूक करेल. आणि कधी कधी हे घडत असतं मैदानामध्ये. चुका ह्या होत असतात. चुकतो तोच माणूस, चुकतो तो खेळाडू, परंतु झालेल्या चुका तुम्हाला सावरता आल्या पाहिजेत. धावसंख्या झाली ती फक्त 15. धावांचा डोंगर उभा केलाय 57. अजूनही जवळजवळ 46 काढायचे. बरोबर ना? किती? 41 मला वाटतं. करेक्शन करून आम्हाला अपडेट द्या. धावसंख्या 15. ओ यावेळेला एक्सटेन्शन ऑफ आर्म्स. बॉल हवेमध्ये आणि पिंट्याकडनं चूक झाली. धावा मिळतील 4. टोटल स्कोर पोहोचलाय 19. षटक इथं संपेल आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि बारा चेंडू आणि 38. बरं झालं शाळेत लहानपणी गणिताच्या शिक्षकांनी सांगितलं की त्या हातच्याला कसा धरायचा, इकडून कसा तो वर काढायचा एक, आणि तो हातच्याला आतमध्ये मनात कसा ठेवायचा आणि मग तो इकडे आड कसा करायचा, नाहीतर भरपूर तारांबर उडाली असती. 12 चेंडू आणि 38 धावा. बारा चेंडू 38 धावा. धावांचा डोंगर उभा केलाय. त्यांना खिंडार पाडण्यासाठी महत्वाचा फलंदाज म्हणजेच राकेश आणि त्याचबरोबर किरण. हा बॉल विकेट किपरला चकवून गेल्या मागच्या बाजूला. एक वाईटची धाव मिळणार. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. खरं तर 24 चेंडू आणि 57 धावा असं टार्गेट, आणि त्यासमवेत आत्मविश्वास तितका जाणवला नाही टीम शिरवण्याकडे, परंतु अजूनही संधी आहे. विकेटची संधी आणि मोठा फलंदाज बाद राकेश. खरं तर ही चूक झाली. फलंदाज बाद. बॉल डॉट आणि विकेट डाऊन. रन आउटची विकेट. या फ्रेम मध्ये निलेश दादा पाटील पुन्हा एकदा टीमचे विकेट किपर, आणि त्यांचं सबकॉन्शियस माइंड बेल्स डिस्लॉस झाल्या. फलंदाज बाद होतील. आता नेक्स्ट मॅचमध्ये जुईनगर संघ तुम्ही थोडं वॉर्मअप करून घ्या. आपल्याला टॉससाठी इन्व्हाइट केलं जाईल. जशी मॅच संपेल तसं आम्ही टॉस करू आणि मायक्रोफोनवर ओमन टू नवी मुंबई दिवा असं त्यांचा दरवर्षीचा हा प्रवास राहिला आहे. आपल्या घरी काही दिवसांसाठी ते नेहमीच आम्ही त्यांचा प्रवास हा पाहत असतो. योगेश कोळी आपल्याला पाहायला मिळतील. आज आमच्या समवेत आमचे मोठे बंधू अमरदादा भुईर आहेत. जेव्हा नितेश भुईर समालोचना क्षेत्रामध्ये
सूर्या. जेव्हा नितेश समालोचन या क्षेत्रामध्ये बाराखडी ABCD गिरवत होते तेव्हा दिवा कोलीवाड्याच्या अनेक विविध स्पर्धांमध्ये आमच्या आवाजाला पसंती दिली गेली आणि इथूनच आमच्या कलेला थोडासा वाव दिलाय. आज आम्ही जरूर आभार व्यक्त करतोय. आणि हा बॉल धीरजनं झेल टिपला आणि जसं धीरजनं डॅडनं झेल टिपला कौतिकच्या चेहऱ्यावर स्माईल आम्हाला पाहायला मिळाली. दात काढलेत त्याने, एक दात किडलाय त्याचा, आतमधून किडलाय, तो समोरून दिसत नाही. फलंदाज बाद होतील. टोटल स्कोर 20. अजूनही फक्त काढायचे आहेत. एकंदरीतच भूपेशनं षटक फेकलं. आपण जर का पाहिलं तर वाईड विकेट, विकेट ऑन अ हॅट्रिक, म्हणजेच ऑन अ हॅट्रिक नसेल कारण पहिली विकेट रनआउटची होती, त्यानंतर ही कॅच आउटची विकेट आहे. सामना पूर्णपणे फसलाय. 12 चेंडू 38 असं इक्वेशन होतं. पहिला वाईट बॉल, त्यानंतर 2 डॉट, म्हणजे आता उर्वरित चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील 4 म्हणजे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 असं टार्गेट. ओ जागेवरनं पिक केला बॉल, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत. ओ कॅच ड्रॉप. विशाल आलेत नवीन फलंदाज. भूपेशनं चांगली गोलंदाजी केली. या 2 धावा मिळतील. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू आणि 35 असे इक्वेशन आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक अमरदादा चौकार हा तुम्हाला ठोकावा लागेल. इथे पर्याय नाहीये. लक्ष छोटं असो वा मोठं, ते साध्य करण्याची तीव्र इच्छा ही मनात असायला हवी. मग त्यासाठी हवं ते मैदानात उतरण्याचं हे एक जबरदस्त धाडस. सर्वात महत्त्वाचं राईट फ्रॉम द स्टार्ट तुमच्याकडे तो क्रिकेटचा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. हा बॉल डॉट गेलाय. टार्गेटला डिफेंड करत असताना दिवा संघ या टीमचं पाड जड झालंय. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल 21 वर. 21. 57चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करत असताना अजूनही जिंकण्यासाठी भरपूर मोठी धावसंख्या रचायची आहे. प्रत्येक षटकागणिक, प्रत्येक चेंडूगणिक चौकार षटकार हवा. अशा परिस्थितीमध्ये धावा येत नाहीयेत. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत चाललेत. विशालला काहीतरी चकमक करून द्यावी लागेल. यावेळेला ड्राईव्ह केलं बॉल, फिल्डर पुन्हा एकदा आहेत. इथे झेल टिपला जाईल. मगाशी आम्ही जो उल्लेख केला की खेळात चुका या होत असतात, परंतु झालेल्या चुका तुम्हाला नक्कीच सुधारता यायला हवेत. आणि कौतिकचे काका आहेत मला वाटतं. झेल टिपला गेला, नानांनी टिपलेला हा झेल. फलंदाज बाद होईल. आता मॅच पूर्णपणे फसलेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यमान परिस्थिती थोडी नाजूक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची, परंतु याही मॅचमध्ये गणिती समीकरणे अगदी कधीही बदलता येईल अशी या खेळाचा स्वाभाविक गुणधर्मच आहे. ओ मगाशी आम्ही उल्लेख केला की क्रिकेटमध्ये गणिती समीकरणं कधी बदलता येतात, कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे आपण नेहमीच पाहिलंय. चिकूच्या बॅटमधून आलेला हा षटकार. सचिन. धावसंख्या पोहोचली ती 28 वर. आणि आता शेवटचं षटक. 6 चेंडू मध्ये 29 काढायचे, बरोबर ना? चला GTC वाले बरोबर ना? 6-29 किती? 30 का? 30 झाले. किती आले? 2 होते का? चला स्कोअर करेक्शन आम्ही करतोय. मागच्या चेंडूवर 2 धावा अंकित होत्या. धावसंख्या झाली ती 30 धावा आणि काढायच्या आहेत त्या आता 57चं टार्गेट आहे, म्हणूनच रिवाइज स्कोर 27 काढायचे आहेत.
चला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल धीरेन षटक क्रमांक 4 अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक घेऊन आलेत. बॉलिंग ट्रॅकवर 6 चेंडू आणि धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत 27. निलेश दादा फ्रेम मध्ये फलंदाजाच्या उजव्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत. समोर कॅमेरा आहे. हे सर्व क्षणचित्रे आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली काय तिकडे घडलंय आम्हाला ठाऊक नाही, पण आम्ही अंदाज एक लावू शकतो. विकेट किपर किती क्लोज आहेत बघा, किती कॉन्फिडन्स आहे दादांना स्वतःवर. हाच कॉन्फिडन्स क्रिकेटमध्ये हवा असतो, तो प्रत्येक खेळाडूला एकदा मिळणार. आता 5 मध्ये 26. पांच गेंदे 26 रनों की जरूरत. हा बॉल ऑफ साइडला ड्राइव्ह केलाय. फिल्डर आहेत परंतु फक्त पाहत राहतील. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डीप कव्हर्स आणि लॉंग ऑफच्या अगदी मधून बॉल गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. आलेला हा चौकार. 4 चेंडू 22 धावा. खरं तर काही चुका झाल्या फिल्डिंग बॅटिंग टीमकडनं, म्हणूनच हे इक्वेशन थोडंसं फार कठीण आहे. परंतु क्रिकेटचे खेळाडू म्हटलं की मग चुका या होत असतात. परंतु मॅचमध्ये पुनरागमन करायचे तर या चेंडूवर एक षटकार किमान आला पाहिजे. 4 मध्ये काढायचे आहेत त्या. अजूनही 22, परंतु इथे मॅच पूर्णपणे फसली आहे. जगात असं कुणी नाहीये ज्याच्याकडे कमी नाहीये. आकाशाकडे सुद्धा जमीन नाही आणि जमिनीकडे सुद्धा आकाश नाहीये ना. खेळाडूंकडे थोडी उणीव असते, परंतु प्रतिस्पर्धी टीमचे खरं तर आपण या फ्रेममध्ये पाहताय. स्टेप आउट झाले फलंदाज आणि विकेट किपर. गोल्डमन ऑफ नवी मुंबई अशी ओळख असणारे या टीमचे कॅप्टन निलेश दादा यांनी बेल्स डिसलॉज केल्या आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. जब मला वाटतं नक्कीच नॉट आउट आहेत. 0 स्ट्रेस लेवल हा सामना फिल्डिंग टीमसाठी. ओ यावेळेला नक्कीच प्लेड ऑन होण्याची शक्यता होती. नाही, पण दादांच्या कानाच्या वर्ण उजव्या अंगानं जवळजवळ 3-4 इंचाचं अंतर होतं. कॅमेऱ्यामध्ये आम्ही पाहिलं, थोडे लांब राहिले दादा. सचिन चिकू शेवटचा एक बॉल 20 काढायचे आणि इथे विकेट डाऊन. फलंदाज